कराड नगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. आपल्या सोबत आहेत कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव. काय सांगाल, आपला अर्थसंकल्प मांडलाय आणि आपण ही जी अर्थसंकल्पीय सभा होती ती यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर घेतली. चव्हाण साहेबांच्या समाधीला अभिवादन करून चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावरती या पहिली सर्वसाधारण सभा ती ही बजेटची आयोजन करण्यात आलं की त्यांच्या आशीर्वाद घेऊन त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करून या ठिकाणी कराड नगरपालिका काम करेल असा या ठिकाणी संकल्प करून त्या बजेटच्या सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पडली. त्यामध्ये मागील जे प्रशासकाच्या कालावधीमधलं तेही होतं आणि येणारं 26-27 असं दोन पैलू त्यामध्ये, दोन पार्ट होते त्यामध्ये नवीन बॉडी किंवा नवीन लोकनियुक्त बॉडी या ठिकाणी फॉर्म झाली. त्याचं हे पहिलं बजेट होतं. त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या दोन पार्ट येतात. आता आमच्या दृष्टिकोनातून इथून पुढं जे 26-27चं बजेट आहे त्याची मांडणी करत असताना आज शिक्षण हा एक पार्ट अतिशय महत्वपूर्ण आहे. शिक्षणासाठी सुद्धा बजेटमध्ये विशेष अशी तरतूद करण्यात आलेली आहे की गेले या 4-5 वर्षात मागे नव्हती. त्याबरोबर कला व क्रीडा व सांस्कृतिक या हेडमध्ये सुद्धा आपण तरतूद केली. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये किंवा कराड नगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा नागरिक असतील त्यांच्यासाठी सुद्धा क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा भरीव अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याबरोबर जे बेवारस प्रेत या ठिकाणी जे अंत्यसंस्कार केले जातात ते अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा विशेष हेडच्या ठिकाणी तरतूद करण्यात आली की जी तोशीच आतापर्यंत कराड नगरपालिकेचे कर्मचारी व पोलिसांना होते तिथे. आज ह्या बजेटच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने विषय मांडण्यात आले. शिक्षण, खेळ त्याचबरोबर शहराच्या वाढीव भागातील नागरिकांना नागरी सुविधा देण्यास बरोबरच कराड शहर अत्याधुनिक बनवण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी दिली. दिनकर तोरा, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.